कुटुंब हे एवढंसं नाही तर विस्तारित कुटुंब खूप मोठं आहे. विश्वचे माझे घर, हे विश्वची माझे घर. बरोबर, किती छान. थोडंसं तुमच्या बालपणाविषयी सांगा. जन्म भुसावळला झाला खानदेशात आणि त्याच्यानंतर मी नाशिकला राहिलेली आहे. नाशिक, माझं माहेर नाशिकचं. नाशिकला घरी कोण कोण होतं तेव्हा? घरी त्यावेळेला आई वडील भाऊ आजोबा आणि एक आत्या. आई बाबा काय करायचे? खरं सांगायचं तर दोघंही स्वातंत्र्य सैनिक होते. माझी आई विनोबांच्या आश्रमात वाढलेली मोठी झाली आणि दोघंही या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी उडी घेतली आणि देशकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. त्याच्यानंतर 1938 साली माझ्या वडिलांनी वर्तमानपत्र चालू केलं, गावकरी म्हणून. मग त्यावेळेला ते मालेगावला होते आणि नंतर मग आम्ही सगळेजण नाशिकला शिफ्ट झालो. नाशिकमध्ये मग इंटर सायन्सपर्यंतचं शिक्षण झालं. पुढचं शिक्षण पुण्याला BJ मेडिकल कॉलेजमध्ये झालं. बरं, एक थोडी विचारांती. तुम्ही बोलत होता ना तेव्हा आजोबा म्हणत होते मला कधी बोलायला द्यायला. त्यांना विचारतो तुमचं बालपण कुठलं? मी लोणावळ्यात. लोणावळा. बॉर्न अँड ब्रॉट अप इन लोणावळा. अरे वा, मग पहिल्यापासून तुम्ही लोणावळा? हो, आमचं मूळ गाव भाजप, लेणीवाला. बरं. आणि घरी किती जण होता तुम्ही लहानपणी? लहानपणी आता कसं सांगू तुम्हाला, लाज वाटते. आम्ही 16-17 भावंड होतो. भावंड? त्यातले फक्त 8च उरले. त्यातले सुद्धा आणखी 2 गेले, आता 4 जण आहेत. हो हो. तर माझे वडील डॉक्टर होते लोणावळ्यातले. जवळजवळ पहिलेच डॉक्टर म्हणायला हरकत नाही. त्यांच्या वेळेला एक दोघं होते डॉक्टरचे, नाही असं नाही. शाळा कुठली तुमची? माझी मूळ शाळा म्युन्सिपल मुलांची मराठी शाळा क्रमांक 1. त्याच्यानंतर गुरुकुलमध्ये गेले. गुरुकुलमध्ये मी 8वीपर्यंत होतो. 8वी-9वीपर्यंत होतो. नंतर पुढे 9वी पास झाल्यानंतर 10वीला मी मॉडर्न हायस्कूल पुण्याला गेलो. बरं, पण मला विचारायचं आहे, लहानपणी तुम्ही शाळेत असताना आत्ता जसे शांत आहात तसेच होता का? मी नेहमीच शांत. त्या सगळ्यांना विचारा. मी कधी नाही नाही नाही, एक सांगू का, मी नेहमीच शांत असं म्हटल्यानंतर आजींची जी प्रतिक्रिया होती ना, हे कधी घडलं? तुमच्या एक लक्षात आलं असेल, आमच्या स्टाफने सुद्धा मला हसून साथ दिलेली आहे. हे मला लगेच लक्षात आलं. आणि हे बोलेपर्यंत टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती. पण त्यांना विचारा ना, कोणाला मी रागवले का कधी किंवा नाही नाही, त्यापेक्षा रागावलं असतात तर बरं झालं असतं असं म्हणणं आहे त्यांचं. पण तुमचं हे मेडिकलचं शिक्षण तुम्ही कुठे घेतलं? BJ मेडिकल कॉलेज पुणे. पुणे. आणि तुम्ही? तिथं मागे तुम्ही मागे दोरा. त्यावेळेला सुई दोरा नव्हतं काही. त्यावेळेला नव्हतं, नंतर झालं. नाही, पण नंतर आयुष्यभर सुई आली ना. आता कोणी कोणाला टोचली हे नाही विचारणार मी. एकाच बॅचला होते की मागे पुढे? एकाच बॅचला. हो हो. नाही, पण एका वर्गात होतो. पण बॅचेस आमच्या 4 असायच्या. त्यात थोडा फरक होता. ABCD प्रमाणे लावलेला बॅच होता. हे P म्हणजे जरा पुढे असायचे, मी S म्हणजे अगदी मागायला. माझं माहेरचं आडनाव पोतनीस आहे. पोतनीस. दादासाहेब पोतनीस तुम्हाला माहिती असते, त्यांची मुलगी. बरं बरं. एकुलती एक. तर आम्ही बॅचमेटच होते ना. आणि सांगायला आणखीन मला आनंद आणि अभिमान वाटतो की हा आमचा व्याही पण आमचा बॅचमेट आहे. अरे वा, नमस्कार. मग निरोप देण्याचं काम तुमच्याकडे होतं का? आपलं विचारलं, बाकी काही नाही, मनात आलं. बालपण कुठलं? अनगर, सोलापूर जिल्ह्यात. तुमचं बालपण? माझं सोलापूर जिल्हा, प्लेनवर, पंढरपूर पासून 22 किलोमीटर. पण बालपण सगळं तिकडे? बालपण तिथं. हा. शाळा कुठली? लोकल बोर्ड प्राथमिक शाळा होती. त्यावेळेला लोकल बोर्ड होतं. अच्छा. नंतर मग जिल्हा परिषद वगैरे झाली. मग कितवी पर्यंत? 11वी पर्यंत. नंतर 11वीला हायस्कूलला मी श्रीपूरला गेलो, म्हणजे अकलूजपासून जवळ साखर कारखान्यात तिथे. मग 11वी पर्यंत तुम्ही त्या गावातच होता? हा. तुमच्या? 56 ते 11वी पर्यंत नव्हते. मग इथे हायस्कूल नव्हतं. हायस्कूल 7वी पर्यंत. नाही, पण मला सांगा त्यांच्या शाळेचं तुम्हाला कसं माहिती? आत्ताची माहिती. अरे हा, आता 50 वर्षाचा आहे. 50 वर्षातली माहिती झाली. बरं, 7वी पर्यंत तुम्ही शाळा? 1ली ते 7वी गावी होतो. आणि 8वी ते 11वी श्रीपूरला होतो. बरं बरं. आणि तुमची शाळेचं कसं काय? मी अनगरला होते 8वी पर्यंत. त्याच्यानंतर मग पंढरपूरला होते, सोलापूरला होते, हरिभाई देवकरण शाळा, उस्मानाबादला होते. प्रत्येक वर्षी वेगळ्या शाळेत? नाही, कारण 2-3 शाळा सांगितल्या. आमचं खेडेगाव होतं, तिथे हायस्कूलची सोय नव्हती. जिथे भावांची बदली होती तिथे मी जात होते. बरोबर. पण घरी कोण कोण होतं? आई वडील होते. आई वडील, काका काकू. ते काय करायचे? वैद्य होते वडील, RMP होते. बरं. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील कुलकर्णी पण होतं 1950-51 पर्यंत. मग तलाठी आल्यानंतर त्यांना हँडओव्हर केलं. मग शेती आणि गावचा कारभार वगैरे बघत होतो. तुम्ही घरात किती जण? आम्ही 5 भाऊ 3 बहिणी.
हा. आम्ही 8 जण. मी बहीण भावामध्ये सगळ्यात लहान. लहान. सगळ्यात मोठी बहीण आता जर असती तर 101 वर्षाची आहे. आणि ती मला आईसारखी. तुम्ही सगळ्यात लहान म्हणजे तुम्ही शांतच असाल ना? असं हे म्हणतात बस. आता नाही म्हणत, लहानपणी म्हणतो. लहानपणी शांत 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 नक्की नक्की. शांत होता. मस्ती दंगा मस्ती असायची हा. पण ती वडिलांपर्यंत जायची नाही, कारण वडिलांचा दबदबा एवढा होता की कुठले शाळेतले शिक्षक किंवा मुलांची तक्रार केली तर आपली काही खैर नाही, म्हणून शांत होतं. असं. घरपर्यंत जाऊच दिल्या नाहीत तुम्ही गोष्टी. तुम्ही कशा होता शाळेत मी असताना? शांत होते. पहिल्यापासून? हो, पहिल्यापासून शांत. मग आता स्वतः शांत आहात की समोरच्याला शांत कर? नाही नाही, मी स्वतः शांत आहे. शांत आहात. आहे, आहे, एवढं मात्र. हा? आम्हाला जाणीव आहे त्या गोष्टीची. हो का? किंवा मुलाला जाणीव आहे. नाही नाही, या शांत आहेत याची जाणीव आम्हाला आहे आणि मुलांना आहे. यातच किती शांतता आहे ती दडलेली आहे. बरं मला सांगा, बालपण कसं गेलं तुमचं? छान गेलं. एकदम मजेत. मजेत. तुमचं बालपण? माझं छान केलं. तुमच्या दोघांच्या गावामधलं अंतर किती? साधारणतः 20 किलोमीटर. तसं मधून आलं तर एक 10-15 किलोमीटर, पण मधून तालुक्याचं ठिकाण तिथून एक 15, असं सगळं मग 30 किलोमीटर. 30 किलोमीटर होतं. अच्छा. आणि मग ते अंतर कमी कधी झालं? 1966च्या मार्चमध्ये काय झालं? तिच्या वडिलांनी प्रपोजल मांडला असेल आमच्या आणि एक वडिलांकडे. सांगू का, तुम्ही जो स्टार्ट घेतला होता ना 1966च्या मार्च मध्ये, मला वाटलं काय आंदोलन बिंदोलन झालं की नाही, दाखवायचा कार्यक्रम झाला आमच्या बहिणीच्या घरी. कारण तुमचं वजन असं होतं ना की त्याच्यानंतर दाखवण्याचा कार्यक्रम झालाय म्हणजे फारच मला असं आंदोलनाच्या भूमिकेत वाटलं. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. हो का? पण कोणी सांगितलं तुम्हाला हे स्थळ? भावाचा साखरपुडा होता. भावाच्या सासरच्या नातेवाईकांनी सांगितलं काय? की असं असं आमच्याकडे पण एक स्थळ आहे, बघा तुम्हाला. बघा, पण तुम्हाला सांगितलं म्हटलं ना. वडिलांना बाबांना. त्यावेळेला असं नव्हतं नाही, आपल्याला. या मुलांसारखं नव्हतं नाही. त्यावेळेला, वेगळं होतं. मग तुम्हालाही तसंच कळलं का? मला पत्रातून कळवलं वडिलांनी की असं असं एक स्थळ हा. आहे, एकदा येऊन बघून जा मुलीला. मग तेव्हा होते कुठे तुम्ही? मी कल्याणला होतो, रेल्वेमध्ये होतो. अच्छा, तुम्ही नोकरी रेल्वेमध्ये नोकरी करत होता. म्हणजे तुम्ही कल्याणमध्ये होता. मग तुम्ही काय केलं? येऊन गेले? हा, येऊन गेलो. सोलापूरला मोठ्या बहिणीकडे कार्यक्रम होता. हा. मग चुलत चुलते वडील आणि मी आणि आई, बरं. आणि मग बहिणीची सून, मुलगा, मेवणे, हे त्यांच्या घरीमध्ये कार्यक्रम होता, ते एवढे होते. तुम्हाला आठवतोय तो दिवस? काय झालं होतं त्या दिवशी? काही नाही, चहा पोह्याचा कार्यक्रम झाला. बरोबर. माहिती विचारली. कोणी? चुलत सासऱ्यांनी. हे काय बोललेच नाही नाही तेव्हा? नाही, नाही, प्रश्न फक्त चुलत सासऱ्यांनी विचारलं, नाव विचारलं, शिक्षण विचारलं, आणि तसं आमचं लांबचं नातं होतं. त्यामुळे माहिती ते म्हटले चला काही माहिती. हरकत नाही. तुम्ही तेव्हा त्यांना बघितलं होतं? नव्हतं. परत म्हणजे त्यावेळेला कधी बघितलं संपर्क होतं, नाही, काही नंतर नाही. ना संपर्क नाही, पत्र नाही, लग्नापर्यंत काही परत नाही. संपर्क हो, मी नाही. कुठे काय विचारतोय का? कदाचित तुम्हाला असं वाटेल. अरे वाटेल म्हणजे कसं? मी काही विचारलं तरी का? पण एकमेकांना बघितलं तरी की नाही? हो, जर हा? समोर समोर बघायची एवढी शामत आमच्या हे हो, नव्हतं, हो. परिस्थिती नव्हती. आणि सगळे वयस घरातली मंडळी होती. कारण वडिलांना सवय कशी, धाकट्या भावांना किंवा कोणाला त्यांना मान द्यायचा, तू विचार. बरोबर. चुलत चुलत्याने विचारलं, हा. नाव काय वगैरे काय, संपला. जा म्हणले घरात. आलं, संपलं, खलास. जा घरात. कोणा? तुम्हाला? हिला अच्छा सांगितलं. अच्छा, घाबरलो मी. म्हटलं कसा जमाना होता पूर्वीचा जो ऐकलाय तो. तुम्ही पण त्यांना बघितलं नाही त्या दिवशी? पाहिलं. तुम्ही बघितलं पाहिलं. पण तुम्ही नाही बघितलं, तुमचं लक्ष पोह्याकडे. बर, पण मला सांगा त्याच दिवशी होकार झाला? नंतर बहिणीने वगैरे विचारलं, सांगितलं त्या लोकांनी. म्हणलं कसं आहे, म्हणलं ठीक आहे. मग इकडं मी कल्याणला निघून आलो. लगेच? मग हा. तरी 2-3दा म्हणजे आईनी वडिलांनी वगैरे विचारलं. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, कळवायला हरकत नाही. तुम्ही होकार दिला. म्हणून मी आपलं निघून आलो इकडं. आणि आमच्या सासरे जरा भिंत घालायला म्हणजे आले होते, त्यामुळे मी त्यांना आपली अशी मालबिल माती बिती देत होते. त्यामुळे ही मुलगी किती चुनचुनीत आहे, हो. सासरे म्हटले. तर आमचे वडील सहज बोलले, मग करायचं का तुझ्या मुलाला? हा. आणि ती बोलणी झाली आणि त्यामुळे मग ठरलं. बघितलं, वडिलांना भिंत बांधण्यासाठी मदत केल्याचा फायदा केवढा झाला. 2 वर्षानंतर तुम्ही फिरायला गेले. फिरायला तर नाहीच गेलो. बुशी डॅमवर तरी घेऊन नाही काय. पण आता 51 वर्षात तरी बुशी डॅमला नेलं की? हो, 51 वर्षात नेले. दोघे गेला होता? हो. धन्य झाला तो बुशी डॅम.